किले के चारों तरफ में क्या है, समंदर का खारा पानी, सॉल्ट वाटर, और बीच में मीठा पानी। अब ये मीठा पानी आया कहाँ से? जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर। आणि आज आपण आलो आहे एका किल्ल्यावर, जो किल्ला पूर्णपणे समुद्रात आहे आणि ज्या किल्ल्याला आत्तापर्यंत कुणीच जिंकू शकलं नाही, अजिंक्य किल्ला आहे तो म्हणजे जंजिरा किल्ला। तर चला बघूयात पूर्णपणे किल्ल्याची माहिती, कसा रूट कसा आहे किल्ल्याला येण्यासाठी, पार्किंग, किल्ल्यावर जाण्यासाठी बोट कुठून मिळतात, पूर्णपणे माहिती दिली जाईल तुम्हाला किल्ल्याची। तर बघत राहा व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये कळवा कसा वाटला व्हिडिओ। तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर बघू शकता या ठिकाणी आपण पार्किंगला आलो आहे आणि पाठीमागं माझ्या पार्किंग आहे। 4 व्हीलरचे 100 रुपये पार्किंग आहेत। तर आणि गावामध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा ग्रामपंचायतकडून आपल्याला टोल 20 रुपये प्रत्येकी व्हेकल घेतला जातो आणि या ठिकाणी 100 रुपयाची पार्किंग आहे। तर चला मग आपण काहीतरी आता नाश्ता करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आता बोटचं तिकीट वगैरे काढूयात आणि मग पुन्हा पुढं तुम्हाला अपडेट देत राहील। चला तर ही आमची टीम आहे 5 जणांची आणि 5 जण आम्ही आता चाललो आहे। तर चला पुढं बघूयात तिकीट किती असणार आहे, तुम्हाला देतो मी अपडेट। तर चला, आणि तुम्हाला जर गॉगल कॅप वगैरे काही घ्यायचे असेल तर इथं भरपूर सारे स्टॉल आहेत, तिथे घेऊ शकता। आणि गेटच्या बाहेर तुम्हाला हॉटेल्स पण बघायला मिळतात जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता। आत्ता आम्ही वडापाव वगैरे खालो आहे आणि 30 रुपये प्लेट वडापाव आहे, ज्यामध्ये 2 वडापाव येतात पर प्लेट। तर तुम्ही नाश्ता करू शकता। तर चला तिकीट बघूयात आपण। या ठिकाणी तिकीट घर आहे, तर चला काढूया तिकीट। आणि आपण इन्क्वायरी केल्याच्या नंतर कळालं पूर्वी 80 रुपये तिकीट होतं एकाला जाणं येणं बोटमध्ये, आता 100 रुपये प्रत्येकी तिकीट झाले। आणि तुमचा पूर्ण एका बोटमध्ये मेंबर किती बसतात काय माहिती नाही, आता बघावं लागेल। तर तेवढे आल्याच्या नंतरच इथून बोट निघतील। तर आत्ताच एक बोट गेली आहे, तर त्यांनी सांगितलं की थोडा वेळ थांबावं लागेल। तर बघूयात चला तिकीट, ठिकाणी तिकीट नाही देत असे तिकीट ते लोक आल्याशिवाय। तिकीटसाठी सुद्धा इथं म्हणजे जे कोटा आहे पूर्ण बोटमध्ये, एका बोटमध्ये 35 काहीतरी बसतात मेंबर, तर तेवढं आल्याच्या नंतरच तुम्हाला तिकीट मिळेल या ठिकाणी। आणि आता तिकीट काढून ठेवण्यासाठी सुद्धा ते अलाउ करत नाही आहेत, म्हणजे तिकीट देत नाही आहेत। तर चला थोडा वेळ थांबावं लागेल आपल्याला या ठिकाणी। बघूयात आपण फोटोज वगैरे, फोटोशूट वगैरे करूयात। तर चला उतरने के बाद 45 मिनट के बाद तुमसे पहुंचते चरबड़ी मालगाड़ी है सर। बरं, उनको पहले उनको देखो मैं क्या है उनको बस वो आते क्या देखो पहले कितने होते उनको। ये 5 है, फिर एक सिंगल है, सिंगल 2 है। 4 है तुम लोग, 5 है तो ऐकून घ्या, उतरल्यानंतर पाऊस तासा लक्षात ठेवा। हो हो। उतरल्यानंतर पाऊस तासाची वेळ असते किल्ल्या फिरण्यासाठी। बोला नेक्स्ट। तर तिकीट्स मिळालेत आपल्याला आणि प्रत्येकी 100 रुपये तिकीट्स आहे, जाणं येणं रिटर्न 2 वे। तर चला मग बघूयात, पूर्ण कोटा त्यांचा भरावा लागतो। 31 लोक काहीतरी 35 लोकांचं असतं बोटमध्ये, तर ते झाल्याच्या नंतरच इथून बोट हलणार आहे। मग चला काही अशा प्रकारे तिकीट बघू शकता, काय नाही एवढं। तर तो किल्ला या ठिकाणी आहे, आपल्याला असं फिरून जावं लागणार आहे या ठिकाणी इथं तिथपर्यंत। तर चला बघूयात बोटचा प्रवास। बोटमध्ये बसल्याच्या नंतर आपल्याला एक बेसिक माहिती सांगितली जाते किल्ल्याची, जे बोट चालक असतात त्यांच्याकडून। 30 म्हणलं होतो बट आत्ता कळालं इथून, तर टोटल 40 लोक बसतात एका बोटमध्ये आणि ह्या ठिकाणी तेवढे लोक आल्याच्या नंतरच इथून बोट निघणार। तर मग आता वेट करतोय या ठिकाणी, वेटिंग एरिया आहे हा, लोक बसत आहेत इथे। तर इथून निघायचे आणि बोट्स त्या साईडला आहेत तिकडून खालून, आणि इथं पण आहेत, बघूयात आता कुठून आहे। काही अशा प्रकारच्या बोट आहेत, बघू शकता इथं। असा हा पडदा सोडला जातो नंतर आणि मग लाईन थांबा की व्हिडिओ चालू आहे। तर अशा प्रकारे काही आपली टीम आहे आणि लाईनमध्ये थांबलोय, आमचाच 1 नंबर आहे।
जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ अरबी समुद्रात आहे. किनाऱ्यापासून किल्ल्याचं अंतर सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर एवढे आहे. पुण्यापासून किल्ल्याचं अंतर हे 162 किलोमीटर तर मुंबईपासून 160 किलोमीटर एवढं आहे. जर तुम्ही बाय रोड येत असाल तर तुम्हाला आधी मुरुड गावात यावं लागेल. या पुढे यातील लेडीज जागेमध्ये बसू नको. इथे जागा भरपूर आहे. बोट निघाली आपली. मित्रांनो, जंजिरा किल्ल्याचा इतिहास फारच रोचक असा आहे. 15व्या शतकात हा किल्ला प्रथम स्थानिक कोळी लोकांनी बांधला. नंतर हा किल्ला सिद्धी जमातीच्या ताब्यात गेला. सिद्धी हे मूळचे आफ्रिकेतून आलेले योद्धे होते, जे पुढे आदिलशाही व मुघलांच्या सेवेत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. समुद्रातून हल्ला, किल्ल्याखाली भुयारी मार्ग खोदणे, आरमारी युद्ध, पण किल्ल्याची मजबूत रचना, खोल समुद्र आणि भक्कम तोफा यामुळे जंजिरा किल्ला कधीच जिंकता आला नाही. एक बार ये बोट स्टार्ट हो गया ना, इसके अंदर में मोबाइल अलाउड नहीं है, क्योंकि ये बैलेंसिंग बोट होता है. नहीं तो आप लोग क्या है, एक फोटो के चक्कर में किसी के ऊपर में गिर जाएंगे या आप सब लोग का नुकसान हो जाएगा. ठीक है, वहाँ पे किले में उतरेंगे ना, जितना चाहिए फोटो सेल्फी निकाल दो, कोई प्रॉब्लम नहीं, कोई आप लोग को रोकेगा नहीं. ठीक है, अभी अपने अपने ग्रुप से सर टिकट दिखा दो सबों ने. देखो सर, सबसे पहली बात जो है, आप लोग जिस बोट के अंदर में बैठे हो ना, इस बोट का जो नाम है ये सलामती है. और रिटर्न के समय यही बोट में आप लोग को रिटर्न आना सलामती. ठीक है, उतरने के बाद जो ये किला घूमने के लिए टाइमिंग होता है, ये 45 मिनट्स का 45 मिनट का टाइमिंग होता है. और 45 मिनट्स में आप लोग को जंजिरा किला देख के रिटर्न होना है. सर, आप लोग जो जंजिरा किला देखने जा रहे हो, ये अंदर में छूटा नहीं है. ये 22 एकड़ में बांधा हुआ किला है. आप लोग जो है 3 से 4 घंटा भी अंदर घूम लेंगे ना, ये किला कंप्लीट नहीं होगा. लेकिन इसके अंदर में देखने से 15 पॉइंट है. जो लोग इतने दूर से जंजिरा किला देखने के लिए आ रहे हैं, देखने से 15 पॉइंट बोले तो राजा का दरबार है, रानी का शीश महल है, नगाड़ खाना है, बारूद खाना है, टहलने ब्रुज है, मीठे पानी के तालाब है. अब भाई तालाब इतने बड़े हैं, जिस बोट के अंदर में आप लोग जो बैठे हो, ऐसे 2 से 3 बोट उठा के तालाब के अंदर में डालोगे, आप लोग लेके घूम सकते हैं, चक्कर लगा सकते, इतना बड़ा मीठे पानी के तालाब है. अब किले के चारों तरफ में क्या है, समंदर का खारा पानी, सॉल्ट वाटर, और बीच में मीठा पानी. अब ये मीठा पानी आया कहाँ से? इसके बाद में सर अपने हिंदुस्तान में 3 नंबर रैंकिंग पे आने वाला तोप ये जंजीरे किले के अंदर में. सर, आप लोग जो है जंजीरा किला देखने जा रहे हो, पर इसके पीछे में एक और किला है जो संभाजी महाराज ने बांधा हुआ किला. ये दोनों किले की जानकारी, हिस्ट्री सर आप लोग को गाइड के जरिए पता चलेगी. अब किले के अंदर में कोई गाइड नहीं है. 4 साल हो गया किले के अंदर में गाइड बंद है. हम लोग बोट वाले क्या करते हैं, यहाँ पे मालूमात देते, रास्ते की मालूमात देते, ताकि आप लोग को अंदर में घूमने के लिए आसानी होती. नहीं तो क्या हो जाएगा भाई, हज़ारों रुपया खर्चा करके आ गए, अंदर में जाने के बाद में 45 मिनट्स का टाइमिंग रहेगा, 22 एकड़ घूमना है, क्या देखोगे तो झाड़ी खंडर देखोगे और यहाँ से रिटर्न हो जाएगा. जो किले का हिस्ट्री है वो अधूरा ही रह जाएगा. इस हज़ारों साल से समंदर के बीच में ये किला कैसे खड़ा है, इसके अंदर में मटेरियल क्या यूज़ किया गया. ये जंजीरा किला आप लोगों ने पढ़ा होगा हिस्ट्री के अंदर में, अनकॉन्कर्ड फोर्ट है जंजीरा, क्यों किसी ने जीता नहीं, ये क्यों नहीं जीता, ये सब जानकारी सर आप लोग को गाइड के जरिए पता चलेगी. बांधने से पहले यहाँ पे बेट खड़क होता है ना, आइलैंड, इसके ऊपर में जो ये जंजीरे किले को बांधा गया. ये जो है समंदर के बीच में किले बांधना पॉसिबल नहीं है. अब जो है ये किला बांधने वाले राजा का नाम था सिद्धि जौहर. सिद्धि बोले तो अपने हिंदुस्तान के अंदर में 2 सिद्धि आके चले गए. शिवाजी महाराज, संभाजी महाराज के टाइम पे जो सिद्धि था मुगल था, जो पनालगढ़ के अंदर में बेड़ा दल के बैठा हुआ था. और ये जो सिद्धि था ये अफ्रीकन था, हाफसी लोग होता है ना अफ्रीकन, हाँ वो था. अब इसका हिंदुस्तान में आने का रीज़न क्या था, कारण क्या था, ये व्यापारी था. जैसे अपने घरों के अंदर में स्पाइसेस यूज़ करते, गरम मसाला, लौंग, इलायची, उसका बिजनेस करता था. जब भी हिंदुस्तान में आता था पानी के रास्ते से, आप लोग जब अंदर में एंट्री करोगे ना, टिकट काउंटर के सामने ही आप लोग को एक समाधि मिलेगी. जैसे बॉम्बे में हाजी अली का समाधि है, ये समाधि पे आके फूलों की माला चादर चढ़ा के यहाँ से चला जाने का एक समय ऐसा हो गया, ये समाधि पे आ गया फूलों की माला चढ़ाने के लिए, और समंदर में तूफान हो गया. समंदर में तूफान होने के कारण से जो समंदर का पानी था वो समाधि को टच होने लगा. इसी के कारण से, यही रीज़न से जो किला बांधा गया. किले का जो काम स्टार्ट किया था 1118 में, 1118 में, और 1140 में पूरा किला बन के तैयार हो गया. मतलब किला बांधने के लिए टोटली 22 साल लग गया. भाई 22 साल क्यों लग गया, क्योंकि पानी को 6 घंटा हाई टाइड होता है, 6 घंटा लो टाइड, 40 भट्टी असते ना,
जब BOT लेने का उस वक्त जो है किले का बाहर का काम स्टार्ट किया था। देखो सर, आप लोग जब अंदर में एंट्री करोगे टिकट काउंटर से आप लोग को राइट लेना है। राइट लेने के बाद में आप लोग को इस किले का सबसे बड़ा तोप देखने मिलेगा। और अपने हिंदुस्तान में 3 नंबर पे आने वाला तोप, पहला जो है बीजापुर के अंदर मुल्क मैदान है, दूसरा जो है दौलताबाद देवगिरी किले में मेना तोप, और तीसरा जो है इस जंजीरे किले के अंदर में रखा हुआ है कलाल बंगड़ी। इसका जो वेट है, वजन है भाई 22 टन का, 22,000 का। अब बनाने वाले ने इसके अंदर में एक खासियत दिया हुआ है, अपन लोग अगर 5 से 10 मिनट धूप में रहेंगे अपना सर गर्म हो जाएगा, बॉडी हीट हो जाएगा। ये 12 घंटा धूप में रहता है, कभी गर्म नहीं होता है, क्योंकि इसको बनाया हुआ है पंचधातु में, 5 मेटल में इसको बनाया हुआ है। इसका जो रेंज दिया गया है 6 किलोमीटर का इसका रेंज दिया गया है भाई। इसके बाजू में और 2 तोप है, कलाल बंगड़ी है, गायमुख है, चौड़ी है। इस किले के सबसे बड़े 3 तोप है। वहाँ से सर आप लोग को आगे बढ़ना है। आगे बोले तो देखो लास्ट वाला सर्कल दिख रहा है ना आप लोग को, ये सामने में अभी दिखो ना। और जंजीरा किला, इसको लास्ट तक किसी ने जीता नहीं, अजिंक्य किला। ऐसे तो बहुत से राजाओं ने इसको जीतने के लिए कोशिश की, चिमाजी अप्पा, कान्होजी अंग्रेज, ब्रिटिश, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, लास्ट तक सर किसी के हाथ लगा नहीं। वही सर्कल से आप लोग को नीचे उतरना है। नीचे उतरने के बाद में स्टेप पे पायरी पे आप लोग को 2 रास्ते मिलेंगे, एक राइट गया हुआ, एक लेफ्ट गया हुआ। तो राइट किसी ने भी नहीं लेना, लेफ्ट लेंगे ना एक छोटा टनल मिलेगा, उसके अंदर से आना है। उसके अंदर से आने के बाद में आप लोग जो है यहाँ पे आ जाएंगे। सर्कल पे छोटी छोटी विंडो नजर आ रही है आप लोग को, इसे कहते हैं भाई वॉच टावर, टहलने ब्रुज, निगरानी करने के लिए बांधा हुआ है। अब सर इसको बनाने वाले ने ऐसा बनाया हुआ है, आप लोग जब इसको अंदर से देखोगे ना, बाहर का आप लोग को पूरा क्लियर नजर आएगा, जूमिंग सिस्टम में बंधा हुआ है। अब बाहर से देख लो कोई भी विंडो में, आप लोग को अंदर का कुछ भी नजर नहीं आएगा, सिर्फ डार्क ही नजर आएगा। वहाँ से बाहर निकलना है। बाहर निकलने के बाद में भाई आप लोगों ने सुना होगा या देखा होगा, पूना के अंदर में शनिवार वाले से प्रवृत्ति के लिए भुजारी मार्ग निकाला हुआ है, अंडरग्राउंड रास्ता टनल। वैसे ही यहाँ के राजा ने पानी के 60 फीट नीचे से एक रास्ता निकाला था। वो क्यों निकाला था? इनके किले के चारों तरफ किसी ने आक्रमण कर दिया, तो यहाँ के राजा और प्रजा कैसे निकलेंगे? तो यहाँ के राजा ने पानी के 60 फीट नीचे से रास्ता, देखो सामने वाली गांव में एक पत्थर के अंदर में गेट दिख रहा ना बड़ा सा, ये सामने में, ये वहाँ पे निकलता है। उस जगह का नाम है हाथीमहल। अभी जो इसको तो बुझा गया, कर दिया। ये पहले अंदर से 15 बाय 15 का बांधा हुआ रास्ता था। अभी इसको बंद करने का रीजन क्या है? अंदर में पानी भर गया, इसीलिए इसको बंद कर दिया। जमा करना, ये हम लोग का भी सुबह का पहला ट्रिप है और यही 4-5 दिन हो गए लोगों का। माझ्या मागं जे दिसत आहे ते स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग जे की बोटची स्टेअरिंग इकडे तिकडे फिरवल्यावर टर्न होती बोट। आता आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आलो आहोत। जोपर्यंत आपण दरवाजाच्या 40 फूट अंतरावर जाणार नाहीत तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही आणि हेच जंजिरा किल्ल्याचं सर्वात मोठं गुपित होतं। आपण जसे जसे किल्ल्याच्या जवळ जातोय तशी तशी किल्ल्याची भव्यता कळते। चारही बाजूंनी खोल समुद्र, उंचच उंच तटबंदी आणि कुठेही चढायला जागा नाही। त्यावरूनच कळतं हा किल्ला कधीच जिंकता आला नाही। इथे अजूनही जुन्या तोफा स्पष्ट दिसतात, ज्या समुद्राकडे तोंड करून आहेत। समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा मारा झेलत असलेली तटबंदी जरी झिजत असली तरीही तटबंदीला जोडणारी जोड अजूनही चांगल्या अवस्थेत बघायला मिळते। या ठिकाणी आपल्याला तिकीट घर बघायला मिळतं, जिथून आपल्याला आतमध्ये आल्याच्या नंतर 25 रुपये पर पर्सन तिकीट घ्यावं लागतं। तर तिकीट घरापासून थोडंच पुढं चालत आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची बेसिक माहिती बघायला मिळते। तोफा बघा, पहिला दुसरा तिसऱ्या सर्कलने खाली या, पहिल्याने लेफ्ट घ्या, आतमध्ये जाऊन वॉच टावर बघा आणि तलाव जवळ यायचं इथे, तिकडे मी आहे बस। बरं बरं, चल चल, हो चला, हो सलामती।
किल्ल्यावर आपल्याला गोड्या पाण्याच्या 2 विशाल विहिरी, भुयारी मार्ग, राजवाड्यांचे अवशेष तसेच मस्जिद आणि तोफखाना आजही बघायला मिळतो. जंजिरा किल्ला हा त्याच्या तोफांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्यावर आपल्याला काही प्रमुख तोफा बघायला मिळतात, जसे की कलाल बांगडी, चावरी. या तोफा इतक्या शक्तिशाली होत्या की शत्रूची जहाजे किल्ल्याजवळ येण्याआधीच उद्ध्वस्त केली जात होती. पाठीमागं आपल्याला तोफ दिसत असेल आणि त्या बोटवाल्यांनी सांगितल्याप्रमाणे तोफला जर हात लावून बघितला तर पंचधातूपासून बनलेली आहे, त्यामुळं मग एकदम थंड लागते तिन्ही पण तोफ. मग हे त्या तोफचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी सुद्धा तोफ बघायला मिळते. जंजिरा किल्ल्यावर एकूण 19 बुरुज आहेत आणि प्रत्येक बुरुजांमध्ये असंख्य कमानी बघायला मिळतात. पूर्वीच्या काळी या गडावर 572 तोफा या कमानीमध्ये ठेवूनच या गडाचं रक्षण केलं जायचं. या ठिकाणावरून आपल्याला पद्मदुर्ग किल्ला बघायला मिळतो. किल्ल्यावर एवढ्या जास्त तोफा म्हणजे त्यांना दारुगोळा सुद्धा तेवढ्याच प्रमाणात लागत असणार. आणि गडावर आपल्याला एक थंड जागा बघायला मिळाली आणि ती हीच जागा आहे ज्या ठिकाणी भरघोस प्रमाणात दारुगोळा साठवून ठेवायची. ही जागा थंड असल्या कारणाने दारुगोळा जास्त दिवस राहिला तरी त्याचे काही नुकसान होत नसेल. किल्ल्यावर आपल्याला 2 पाण्याचे टाके बघायला मिळतात, ज्यात गोड पाणी आढळून येतं. समुद्राच्या एवढ्या खाऱ्या पाण्यामध्ये गोड पाण्याचे झरे असणे म्हणजे जणू आश्चर्यच. तर इथं आपल्याला टाकं बघायला मिळतं. बघू शकता त्याच्यामध्ये खूप सारे मासे पण आहेत. आणि याच ठिकाणी गोड पाण्याचे झरे लागले होते. तर इथंच खोदून इकडे इथली दगडी घेऊन किल्ला बांधण्यात आला आणि हे पाणी पिण्यासाठी यूजमध्ये घेतलं गेलं. आज हे पाणी जरी पिण्यासाठी घेत नसतील तरी एकेकाळी इथली लोक हेच पाणी पिऊन आपली तहान भागवत असतील. टाक्यापासून पुढं आल्याच्या नंतर इथे सुद्धा आपल्याला गडाची थोडक्यात माहिती बघायला मिळते. तर या साईडचं फिरून झालं आहे आपलं आणि आता आपण बाले किल्ल्याकडे चाललो आहे वरती, जो की किल्ल्यावरचा सगळ्यात उंचावरचा भाग आहे. त्या ठिकाणी वर ध्वज दिसतो. चला मग अनिकेत, काय म्हणायचं किल्ल्याबद्दल? सर, किल्ला बघितला तर स्ट्रक्चर तसंच आहे. कुठे आहे स्ट्रक्चर तसं? म्हणजे जेवढं ज्या प्रमाणात पडायला पाहिजे त्या प्रमाणात पडलं नाही आहे. हां हां, म्हणजे बांधकाम मजबूतीचं होतं म्हणायचे. हां, आणि हेच दाखवते की किल्ला हा अजिंक्य राहिला होता. गडावर आपल्याला गडाची तटबंदी ही चांगल्या अवस्थेत बघायला मिळते, पण जे ऐतिहासिक वास्तू आहेत ते मात्र आपल्याला पडक्या अवस्थेत दिसतात. याच पडक्या वास्तू एकेकाळी चांगल्या अवस्थेत असून गडावर 3000 लोकांची राहण्याची व्यवस्था होती. आता आपण बाले किल्ल्यावर येऊन पोहोचलोय, जिथून आपल्याला पूर्ण किल्ला वरतून बघायला मिळतो. म्हणजे पूर्ण किल्ला क्लिअर दिसतो इथून. इथे आपल्याला वॉच टॉवरच्या आकाराचं बांधकाम बघायला मिळतं. पाठीमागं पूर्ण किल्ला या साईडचा दिसतोय बाले किल्ल्यावरून, आणि आपल्याला इथूनच एक किल्ला दिसतोय. तुम्हाला जर झूम करून दाखवलं या ठिकाणी, जो की पद्मदुर्ग. जंजिरा किल्ल्यावर किती जरी मोठ्या तोफा असल्या तरी सुद्धा माझ्या राजाने सुरू केलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचं बांधकाम ते थांबवू शकत नव्हते. पण
रायगडावर आक्रमण झाल्यामुळं ह्या किल्ल्याचं अर्ध बांधकाम सोडून आपल्याला महाराजांना रायगडवर जावं लागलं होतं, म्हणून तो किल्ला तसंच राहिला. होऊ शकतं त्या ठिकाणी. किल्ल्यावर फिरण्यासाठी आपल्याला फक्त 45 मिनिटे दिलेत, त्यामुळं थोडी धावपळ करून किल्ला बघावा लागतोय. पण आपल्याला इथं एक तोफ बघायला मिळते बाली किल्ल्यावर. किल्ल्यावर खूप साऱ्या तोफ आहेत ठेवलेल्या जागोजाग. या ठिकाणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आपल्या देशाचा ध्वज फडकवला जातो. आणि इथं मग पुढं आल्याच्या नंतर आपल्याला मस्जिद बघायला मिळते. पूर्ण गड फिरण्यासाठी आपल्याला फक्त 45 मिनिटे दिलेली असतात, त्यामुळे गड फिरणं काय फारसं होत नाही. आपण बाली किल्ल्यावर आहोत, जिथून पूर्ण किल्ल्याचा 360 व्ह्यू दिसतो. इथून बघा, तुम्हाला दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. महादेव महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, वंदे मातरम, भारत माता की जय. तर बाली किल्ला त्या साईडचं फिरून झालंय, वर गेलो होतो, आता खाली चालू आहे. आणि इकडे ह्या साईडला मस्जिद दिसते आपल्याला पुढं. तर कुठून आहे रस्ता? इथून आहे. शिवशेड असं कसं गार्डन चाललंय? किल्ल्यामध्ये आपल्याला मस्जिद देखील बघायला मिळते. त्या काळी किल्ल्यामध्ये 3 मोहल्ले होते, त्यामधील 2 मोहल्ले मुस्लिमांचे तर 1 मोहल्ला इतरांचा होता. जे पहिले टाका बघितलं आपण, त्याच्यापेक्षा सुद्धा खोल हे टाकं बघायला मिळतं आपल्याला. काही ठिकाणी आपल्याला जी कोकणातली लाल मातीचे दगड असतात ते पण बघायला, त्या दगडांचं पण बांधकाम बघायला मिळतं. असा आपला किल्ला पूर्ण फिरून झाला आहे आता कंप्लीट. फिरून पूर्ण जिथून आपण स्टार्ट केला होता त्या ठिकाणी आलोय, दरवाजेजवळ, मुख्य दरवाजेजवळ. तर चला मग आपला व्लॉग इथेच संपतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा कमेंटमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत येणार. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.